मार तू पहिले वाटलं मागं ते सगळ्यांना घेऊन भाऊ इकडे समोर बघा, भाऊ समोर भाऊ भाऊ विद्यार्थी ही आपली जागा सोडणार नाही हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी सुद्धा लक्षात घ्या। जेव्हा शाळेचा लाभ घेऊन त्याच मुली बाहेर असतील तोपर्यंत कोणीही आपल्या जागेवर उठणार नाही। प्रमुख त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित बंधूंनो सर्व मुलींनो सर्वांना नमस्कार। खरं तर आता माननीय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार, आपण मागील अनेक वर्षांपासून लोकसेवेचा जनसेवेचा जो वसा घेतला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे। आपल्या संकल्पनेतून अनेक उल्लेखनीय प्रकल्प आपण यशस्वीरित्या त्याला खूप सुखद बनवून दिलं। त्याच्यासाठी मी माझ्या वतीने, माझ्या शाळेच्या वतीने आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थिनींच्या वतीने त्यांचे खूप खूप आभारी आहे। त्यांचे खूप आभार मानते। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर कुमारी चंचल करमरकर, जनता विद्यालय घुगुस ही विद्यार्थी। मी कुमारी मयुरी काशीनाथ बर्डे, मी न्यू इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा या शाळेत शिकते। मी वर्ग 10वीत शिकत आहे। मी शेनगाव या गावात राहते। मला शेनगाव पासून पांढरकवडा जातपर्यंत खूप वेळ होत होता आणि माझ्या शाळेची बेल, प्रार्थनेची बेल वाजून जायची। त्या कारण मला शिक्षक खूप दाटवायचे आणि मग माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी गरजू मुलींना सायकल देऊन आमची गरज भागवली। त्या कारण मी दररोज आता सायकलने शाळेत जाईन। या कारण मला खूप वेळ वाचेल आणि मी अभ्यास करायला खूप वेळ देऊ शकते। थँक्यू माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, धन्यवाद। मेरा नाम श्रुति राजू मोगरे है। मैं स्कूल प्रियदर्शनी में पढ़ती हूँ। मैं 10th क्लास में हूँ। मुझे आमदार किशोरभाऊ जोरगेवार इन्होंने मुझे साइकिल दिया है, मैं इनका शुक्रिया अदा करती हूँ। आप पहले कैसे जाते थे? मैं पहले पैदल जाती थी, अभी मुझे साइकिल मिला तो मैं अभी से साइकिल पे जाऊंगी, इसलिए उनका शुक्रिया अदा करती हूँ। संस्थान चंद्रपूर आणि महानगरपालिका चंद्रपूर यांच्या वतीने 2055 सायकलीचं वितरण आज इथे होत आहे। चंद्रपूर मतदारसंघातील शाळकरी मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप होत आहे। शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा सायकल वाटप हे महत्त्वाचं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण चांगलं राखण्याच्या दृष्टीने हा एक उपक्रम आहे। शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही गोष्टी याद्वारे साध्य होणार आहेत। धन्यवाद। सेवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही 355 पेक्षा अधिक कार्यक्रम या चंद्रपूर मध्ये घेतले। त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम 2055 मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। आपला संकल्प आहे की 9,999 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करायचे आहे। पूर्वी 2000 केल्या, आज 2005 आणि काल आदरणीय वहिनी अमृता वहिनी यांच्या हस्ते काही सायकल वितरण केलेलं आहे। टोटल 10,000 सायकल आपण वाटप करणार आहोत। हे खरं आहे की हा सायकल चालवत असताना तिला ज्या अनेक मुलींना आपल्या शाळेमध्ये पैदल जावं लागतं, तो जो आनंद असतो तो मोठा आनंद आहे आणि चंद्रपूरच्या मुली शिकल्या पाहिजे, विद्यार्थी शिकले पाहिजे या दृष्टिकोनातून हा उपक्रम आहे। ज्यांना ज्यांना सायकल मिळाल्या त्यांचं अभिनंदन आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण सायकल वाटप करणार आहोत। महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीनं हा सायकल वाटप या ठिकाणी केलं जातं।